मित्रांनो, तुम्हाला काय वाटत होतं चौथा कसोटीचा सामना बघून की ही मॅच ड्रॉ होईल, भारत जिंकेल की इंग्लंड हा सामना जिंकेल? तुम्हाला काय वाटत होतं नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण मला तर असं वाटत होतं की हा सामना इंग्लंड जिंकेल. कारण आपण बघितलं असेल तर पहिल्या दिवशी आपल्याला 358 धावा करता आल्या. याच्यामध्ये यशस्वी जयस्वाल असेल, साई सुदर्शन असेल, रिषभ पंत आणि रवींद्र जडेजाच्या अर्धशतकीच्या जोरावर आपल्याला 358 धावा बनवता आल्या. याच्यामध्ये आपण बघितलं असेल तर ऋषभ पंतची जी बॅट्समन स्पिरिट किंवा खेळाडू स्पिरिट काय असतं ते त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळालं. खरंच त्याला त्याच्या खेळासाठी सलाम करावासा वाटतो. त्याच्यानंतर आपण बघितलं असेल तर इंग्लंडने एवढी जबरदस्त फलंदाजी केली, एवढी जबरदस्त फटकेबाजी केली. त्यांच्या प्रत्येक खेळाडूंनी एवढे जबरदस्त रन्स धावा काढल्या, याच्यामुळे त्यांना 669 धावा बनवता आल्या. याच्यामध्ये जो रूटने 150 धावा बनवल्या, बेन स्टोकने 141 धावा बनवल्या आणि मित्रांनो आपल्याला 311 धावांचं लीड त्यांनी दिलं होतं आपल्याला. आणि याच्यामध्ये आपल्याला असं वाटत होतं की आपण आपली दुसरा डाव सुरू झाला, याच्यामध्ये आपल्या शून्यावरती 2 विकेट गेल्या होत्या. तेव्हा असं वाटलं की हा सामना खरंच इंग्लंड जिंकेल. पण त्याच्यानंतर शुभमन गिल आणि के राहुल यांनी त्यांचा जो खेळ आहे तो दाखवला. आणि मित्रांनो आपण बघितलं असेल तर चौथा दिवस संपला, आपल्या 2 विकेट्स होत्या आणि त्याच्यानंतर 5व्या दिवसाचा आपल्याला पूर्ण दिवस आपल्याला खेळ करायचा होता. कारण आपल्या ऑलरेडी 2 विकेट गेल्या होत्या. त्याच्यानंतर के राहुल सुद्धा 90 वरती आउट झाला. शुभमन गिलने त्याचं शतक पूर्ण केलं आणि आपल्या 4 विकेट गेल्या. त्याच्यानंतर मित्रांनो रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी एवढी जबरदस्त खेळ केली मित्रांनो. त्या दोघांनी सुद्धा शतकीय खेळ केले आणि ह्याच्यामुळेच आपल्याला हे जे 311 धावांचं लीड होतं ते पूर्ण करून आपण प्लस 114 धावा एक्स्ट्रा बनवल्या आणि ही जी मॅच आहे ती आपल्याला